भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम घोषित केलेला आहे। त्यानुसार सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर करून 7 मे रोजी मतदान व 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। तर या निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अधिकारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार हे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते। दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्वजण अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच दैनंदिन अहवाल वेळेत पाठवण्याबाबत सूचित केले। उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी पोस्टल बॅलेट व ईडीसी मतदानाविषयी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची कारवाई याबाबत मार्गदर्शन केले। तर उपजिल्हाधिकारी निवडणूक निराळी यांनी स्वीप ॲक्टिव्हिटी अंतर्गत 7 मे 2024 पर्यंत मतदार जनजागृती करता येईल अशी माहिती दिली। तर 18 एप्रिल 2024 पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू राहील। त्याप्रमाणे स्ट्रॉंग रूम, मतदान केंद्रावरील सुविधा, पेंटिंग ऑफ बूथ, रूट प्लॅन, कंट्रोल रूम सेटअप तसेच जिल्हा स्तरावरील कंट्रोल रूमचा टोल फ्री नंबर 1950 असल्याची माहिती देऊन निवडणूक प्रशिक्षणासाठी EVM मशीन उपलब्ध करून देणे या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली।